न्यूज आहे। मनसेकडून मतदार याद्यांबाबत 4.25 लाख हरकती नोंदवण्यात आल्या। मतदार याद्यांवर हरकती सूचना नोंदवण्याची शेवटची तारीख होती आणि तोपर्यंत मनसेनं तब्बल 4.25 लाख हरकती नोंदवल्याची माहिती समोर आली आहे। तर मुंबई शहर परिसरामधून तब्बल 1.25 लाख हरकती सूचना करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मनसे ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ऍक्टिव्ह झाल्याचं सुद्धा दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, आतापर्यंत किती हरकती आणि सूचना आलेल्या आहेत मतदार याद्यांवर? आज खरं तर शेवटचा दिवस होता। मनसेच्या वतीनं जरी मागणी करण्यात आलेली असली की मतदार याद्यांमध्ये ज्या हरकती सूचना नोंदवायच्या आहे त्याची तारीख वाढवून द्या, ती तारीख जरी वाढवून देण्यात आलेली नसली तरी जे दुबार मतदार आहेत त्यांच्या संदर्भातला फॉर्म ए जर भरायचा असेल तर त्यासाठी 10 तारखेपर्यंत ते फॉर्म भरता येणार आहे। असं असलं तरी आज शेवटच्या तारखेपर्यंत मनसेकडून तब्बल 4.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यामध्ये सगळेच दुबार मतदार, काही जणांची नावं कट करण्यात आलेली नाही, त्याचबरोबर काही जणांची नावं जाणीवपूर्वक रद्द करण्यात आलेली आहे। अशा सगळ्या प्रकारच्या हरकती आणि सूचना या नोंदवण्यात आल्या। सर्वाधिक हरकती आणि सूचना मुंबई शहर परिसरातून नोंदवण्यात आल्या। तब्बल 1.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर या हरकती सूचना मनसेच्या वतीनं मुंबई शहर परिसरातून नोंदवण्यात आल्या आहे। या व्यतिरिक्त पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा सगळ्या मिळून तब्बल 4.25 लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर या हरकती सूचना नोंदवण्यात आल्या। आता प्रश्न असाच आहे की निवडणूक आयोग या सगळ्या हरकती सूचनांचा निपटारा कशा पद्धतीनं करणार आहे, कारण हा निपटारा करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी आहे। या कमी कालावधीमध्ये निवडणूक आयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदवण्यात आलेल्या हरकती सूचनांचं नेमकं करतं काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया।